नमस्कार मित्रांनो. आज काल आमचा प्लॅन ठरला की कुठंतरी पुण्यात विकेंडला फिरायला जावं म्हणून आमचा टूर ठरला. बाकी मला माहीत नाही कुठं जायचं पण बघू. तर माझ्यासोबत आहे दीपक, आकाश पाटेकर, हा अक्षय, हा आपला शिवम, हा अक्षय आणि हा दांडेकर. आणि पूर्ण सेफ्टी घेऊन हेल्मेटची, रेनकोटची आणि हे बघा आमच्या गाड्या 2 MT शाईन अशा गाड्या घेऊन आम्ही चाललेलो आहे. तर बघूया. इथं आम्ही आता नाश्ता केला दिलखुलास. काय रे दिलखुलास वडापाववर आम्ही आत्ताच नाश्ता केला ना. मी पुढच्या वाटचालीसाठी निघालोय. तर एन्जॉय करू. बघू. निसर्गरम्य वातावरणामध्ये एकदम भारी वातावरण झालेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही अर्ध्या रूटवर आलेलो आहे. तुम्ही तर बघू शकता निसर्गरम्य असे एकदम भारी वातावरण. या धुक्यांमुळे डोंगर दिसत नाही पूर्णपणे. एक भारी असा वारा, एक नंबर. आता आम्ही टर्न मारलेला आहे लवासाकडे. म्हणजे आपण चाललोय आता लवासा सिटीकडे. आजचा ब्लॉग असणार आहे आपला लवासा सिटीवरती. तर बघू, एन्जॉय करू, फुल एन्जॉय. पुन्हा म्हणलं की फिरायला खूप सारे ठिकाण, त्यातल्या त्यात असले हे डोंगर, पर्वतरांगा आणि सह्याद्री. तर शनिवार रविवार तुम्ही पाहाल तर प्रत्येक स्पॉटला इतकी गर्दी होते की कल्पनेच्या बाहेर. तरी पण आपणही तेच केलं. शनिवार रविवार सापडला आणि निघालो एन्जॉय करायला. वाटा चालताना असं बघा निसर्ग एक नंबर. खूपच पॅक झालेलो आहे मी. तर मग अशा पावसात सेफ्टीसाठी मी रेनकोट फुल बांधलेला आहे. तरी हे बाकीचे मित्र अर्धे ओढणे झाले, अर्धे तसे. पाटेकरला हेल्मेट दिला म्हणून तो वाचला. बाकी सगळे खालून वरून बोले. लवासा सिटीमध्ये जाण्यासाठी पर पर्सन पर बाईक 200 रुपये आहे. तर आत्ताच तिकीट काढून आम्ही लवासा सिटीमध्ये आपले स्वागत आहे. चलो लवासा. अप्रतिम असे दृश्य. नमस्कार, तर आपलं स्वागत आहे आकाश शिंदे ब्लॉग मध्ये. तुम्ही बघू शकता आकाश शिंदे. तर मग आत्ताच आम्ही गाड्या पार्क केल्या आणि आमची ट्रेकिंग सुरू होते इथून. तर आमची सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीची पायवाट. असं वाटतंय की एका वाड्यातून चालत 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 डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार आहे आम्ही. प्रत्येकाचे हाल जरा असे, त्यांनी हात झगा घातलेला. रस्त्याची वाट आम्हाला तर माहित नाही, पण याला रस्त्याची वाट माहित आहे. तर हा पूर्ण मजाक मध्ये
लास्ट टाइम आम्ही असाच एक टूर काढला होता सॅटर्डे संडेला तामिनी घाटाचा. बट माझ्याकडून ते अजून एडिटिंग वगैरे बाकी असल्यामुळे ब्लॉग पडला नाही. बट लवकरच पडेल. तर तामिनी घाटामध्ये शिवम आणि आजच्या एक्सपिरियन्समध्ये तुला कसं वाटलं, नेमकं काय चांगलं काय भारी कमी जास्त असं? तामिनी घाटाचा भारीच होता, पण इकडे जरा फील वेगळं आहे. थोडस वरती यावं लागतं, मस्त गाडी चालवून डोंगरावर, आणि ट्रेकिंग असल्यामुळे जास्त मजा येते. तामिनी घाटला ट्रेकिंग नाही, फक्त रायडिंग. फॉर्च्युनर होत्या आम्ही गेलो होतो तिथं. आम्ही फ्री फंड मध्ये फॉर्च्युनर बघितलं. पण इथं आलो आम्ही पैसे दिले 1000 रुपये खर्च केलाय तरी आम्हाला काही पिवळी नाही चालत झाली. पण इथलचा निसर्गमय वातावरण पाहून आज एकदम दिलखुश झाला एकदम. दीपक कडले भारी एक्सपिरियन्स. म्हणजे फोर व्हीलर लवर. तर मग हे असा अनुभव आमचा मागच्या या टूर मध्ये. तर मग दीपक, तुला मागच्या टूर मध्ये या टूर मध्ये काय फरक वाटला? मागे आलोच नव्हतो. इथे येण्यासाठी पहिले तर आम्हाला ते लवासा सिटीच्या बाहेर 200 रुपये पर गाडीचे पैसे द्यावे लागले. तुम्हाला मी आधी दाखवलं. आणि इथं गावातल्या लोकांनी गाड्या अडवल्या आणि 50-50 रुपये पार्किंगचे कसे पैसे घेतले. बट पार्किंग कुठं आणि गाडी पार्क करून दिली शेतात. तर मला गाईड लागतो का म्हणून, पण आम्ही आमच्याकडे ऑलरेडी एक जण गाईड आहे त्यामुळे आम्ही गाईड घेतलेला नाही. मीच तो गाईड. आमच्याकडे नाव नाही ते बाय. अशा प्रकारची पायवाट पुढं मंडळी ट्रेक करताना चालतो. छत्रपती शिवाजी महाराज